लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नारपार योजना पूर्णत्वास आणून जिल्हा खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करणार असून गिरणा नदी पात्रात बलून बंधारे तसेच 1500 कोटी रुपये खर्चाची तापी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाचोरा येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात दिली। महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते। मेळाव्यात बोलताना युतीचं एग्रीमेंट हे लोकसभेसह नंतरच्या सर्व निवडणुकांसाठी असल्यानं आता विकास आणि केवळ विकास हाच उद्देश आहे असं नामदार महाजन म्हणाले। या प्रसंगी व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील, प्राध्यापक डॉक्टर अस्मिता पाटील, आरपीआयचे आनंद खरात, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील भाजपा व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी गेल्या 2-3 वर्षांपासून शिवसेना भाजपात असलेला वाद आपल्या मनोगतातून व्यक्त केला। मंत्री पाटील यांनी युतीचा उल्लेख आपलं लफडं असं करून हे लफडे आपल्याला यशस्वी करायचे आहे असा उल्लेख केल्याने सारेच हसले। समर्थ लॉन्स या मेळाव्याच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यात भाजपातर्फे भाजपचं चिन्ह असलेलं रुमाल टाकलं जात होतं। शिवसेनेचे काही पदाधिकारी आल्यानंतर त्यांच्या गळ्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपचा रुमाल टाकला असता त्यांनी तो नाकारला व शिवसेनेचे भगवे रुमाल मागवून ते शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या गळ्यात टाकले। मला असं वाटतं की मागच्या 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण पहिल्यांदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित एका व्यासपीठावर आणि एका तंबूखाली बसलेलो दिसतोय। त्याच्यामुळे काहींना असं वाटतंय आपण चुकलो की काय, पण बांधवांनो तशी वाटण्याची गरज नाही, कारण गेल्या 25-30 वर्षापासून आपल्या सगळ्यांचं दैवत शिवसेनेचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची आपलं आयुष्यभर जर काही एकच कुठली इच्छा होती तर त्या दिल्लीच्या तख्तावर माझा भगवा झेंडा फडकावा यासाठी आमच्या बाळासाहेबांनी तपस्या केली। जळगाव लोकसभेचा उमेदवार म्हणून मी आपल्या पुढे सगळे मनोगत आणि विचार आपल्या पुढे सगळ्या नेत्यांनी मांडले आणि अजून आपल्याला गिरीश भाऊ गुलाब भाऊंना ऐकायचं आहे। जास्त वेळ न घेता मी 1-2-3 मिनिटांमध्ये भूमिका आपल्या पुढे मांडेन की जळगाव लोकसभेचा उमेदवार, युतीचा उमेदवार म्हणून जो विश्वास युतीच्या नेत्यांनी आमदार गिरीश भाऊ, मुख्यमंत्री गुलाब भाऊ यांनी माझ्यावर टाकला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही हा शब्द आणि वचन आपल्याला त्या ठिकाणी देतो। आज चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आपण हे सगळे गिरण्याच्या खोऱ्यातला आपण सगळे शेतकरी आहोत। मग बवळा उतावळे असेल, तितूर डोंगरी असेल, मग त्या बाजूने जाणारी बोरी असेल, या सिंचनाच्या प्रकल्पाला गती देण्याचा काम त्या ठिकाणी गिरीश भाऊंनी केलंय आणि ते काम आपल्याला संपवून शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे समृद्धी आणायचं काम त्या ठिकाणी करायचंय। मला वाटतं मी जास्त काही आपल्याला सांगावं असं काही राहिलेलं नाहीये। गुलाब भाऊने एक 5 मिनिट, फक्त 5 मिनिट बसा। मला माहिती आपल्याला भूक लागलेली आहे, तिकडे जेवायला मिळणार नाही, जेवणाची व्यवस्था इकडे आहे, तिकडे जाऊ नका, सगळे मांडे इकडे घेऊन या। बसू गेलं नाही आधीच कालच आमची बैठक निर्मल सीडला झाली। किशोरप्पा होते, सावंत साहेब होते, गुलाब भाऊ त्या ठिकाणी होते। गुलाब भाऊच्या भाषेमध्ये आमच्यामध्ये एरंडोली झाली, कारण गेले अनेक दिवस आपण आमच्या सुरस कथा आपण ऐकत होतात। किशोरप्पांनी सांगितलं की मी 500 कोटी रुपये आणले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं गिरीश भाऊने किती आणले हे तुम्ही बोललेले होते। आप्पा तुमच्या मतदारसंघाचं सांगत होते, त्यावेळेला माझ्या मतदारसंघाचे खूर घोड्या करत होते। आपण सगळ्यांनी बघितलं जिल्ह्यामध्ये भाजपच्या सेनेचं सगळीकडे गुलाब भाऊ व्यवस्थित चाललेलं होतं। तुमच्या भाषेमध्ये आपलं सगळे फेर चांगले होते, परंतु पाचोऱ्यामध्ये मात्र आमचं थोडं बिनसलेलं होतं आणि सगळ्यांना काळजी होती की पाचोऱ्यामध्ये काय होईल, या दोघांचं कसं जमेल। परंतु काल शेवटी गुलाब भाऊ आपण एरंडोली केली,
सावंत साहेब त्या ठिकाणी आलेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की आता पुन्हा या ठिकाणी भांडायचं नाही. अनेक वेळा तक्रारी झाल्यात, कारण काय होते त्याचा उहापोह मी या ठिकाणी करणार नाही. काल मी सांगितलं कोणाचं काय चुकलं कोणाचं काय चुकलं नाही म्हणून, आणि म्हणून आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे आलो. सर्व कार्यकर्त्यांना भाजपा सरच्या विश्वासात घेतलं, प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना, आणि या ठिकाणी आपली युती पुन्हा या ठिकाणी झालेली आहे. कालपासून जवळपास 4था मेळावा या ठिकाणी होतोय. पाचोऱ्याचा मेळावा उशिरा होण्याचं कारण की आमचे सगळ्यांचे नेते कैलासवासी आरो तात्या यांचं दुःखद निधन झाल्यामुळं हा मेळावा उशिरा झालाय. त्यातल्या त्यात या तालुक्यामध्ये काही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मतभेद होते ते मतभेद संपवावे आणि आपण आपसामध्ये न लढता एकत्रितपणाने भाजपा शिवसेना युतीचा खासदार निवडून आणावा, याच्याकरता काल नामदार गिरीश भाऊ महाजन, आमचे संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, किशोरप्पा यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनाही बोलवण्यात आलं आणि ज्या काही मागच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या आता मिटून पुढे आपण कामाला लागावं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ठराव केला गेला आणि आज कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.